शिक्षण संस्थेच्या आपल्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये दिनांक 11 एप्रिलपासून तर 16-17 एप्रिलपर्यंत आपण 2 महामानवांच्या संयुक्त जयंती सप्ताहाचं आणि त्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं. त्यातला आजचा हा 3रा उपक्रम आणि तो व्याख्यानमालेचा. या निमित्तानं आपण महाराष्ट्रातील एक प्रख्यात असे संशोधक व्याख्याते आमचे मित्र अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य आणि आमच्या प्राध्यापक व इतर अनेक चळवळींमध्ये अग्रेसर असलेले प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार यांच्या व्याख्यानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या व्याख्यानाची प्रस्तुतता देखील महत्वाची आहे असे डॉक्टर सुधाकर शेलार सर. त्यांच्याबरोबरीनं दुसऱ्या एका उपक्रमाच्या निमित्तानं विवेक वाहिनीचं उद्घाटन आणि स्वस्वीकार व सकारात्मकता या व्याख्यानावर या विषयावर बोलण्यासाठी आलेले आमचे दुसरे मित्र की जे यशदा सारख्या प्रथित यश अशा संस्थेमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कलेक्टरांपासून तर अगदी सरपंचांपर्यंत अनेकांना प्रशिक्षित केलं जातं ते मानद व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल गुलगुले, मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक भास्कर मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद परदेशी, समन्वयानं आयोजित करीत असलेले डॉक्टर दत्ता शेंडे, सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र. खरं तर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रस्तुतता असा एक अत्यंत महत्वाचा आणि ज्या पार्श्वभूमीवर हा विषय आपण ठेवलेला आहे त्या विषयावर अत्यंत अधिकारवादीनं आपल्या सर्वांना उद्बोधित करायचं काम प्राध्यापक डॉक्टर शेलार सर हे करणारच आहे. आज आपण बाहेरच्या समाजामध्ये डोकावून पाहिलं, एकूण देशातच काय चाललं आहे याचा जर भेद घेतला तर आपल्या लक्षात येईल की या विचारांची प्रस्तुतता आजच्या काळात किती महत्वाची आहे. कोविडच्या काळामध्ये आपण सगळे घरामध्ये कुलूपबंद झालेलो होतो आणि अशा काळामध्ये हाताला काम नाही, मेंदूला व्यायाम नाही, मोबाईलशी झालेली आपली घट्ट माहिती आणि त्याच्यातून आपली मानसिकता जी बदलत गेली, काही बिघडत गेली, एक प्रकारची हिंस्रता, एक प्रकारची विकृतता, एक प्रकारचं नैराश्य, अशा अनेक मानसिक अशा गोष्टींनी आपण व्यापले गेलो आणि त्यातून बाहेर पडत असताना ज्यावेळी या विद्यार्थ्यांशी बोलण्याची वेळ येते त्यावेळी असं लक्षात येतं की ज्या महापुरुषांनी तिथल्या समाजाची बांधणी केली, या देशाची इमारत बांधण्याचं काम केलं, समाजाची इमारत बांधण्याचं काम केलं, त्या महापुरुषांच्या विचारांचा कुठेतरी पराभव होतो. प्रबोधनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात जर डोकावून पाहिलं तर रोज घडणाऱ्या घटनांनी अंगावर काटा येतो आणि त्या घटनांमध्ये केंद्रस्थानी कोण असतो तर तो आमचा युवा वर्ग असतो. आणि या युवा वर्गाच्या मेंदूला डोक्यांना भडकवायचं काम, या युवा वर्गाला अविवेकाच्या वाटेनं न्यायचं काम समाजातले काही घटक करत असतात. आणि मग अशा वेळी फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची प्रस्तुतता जी आहे ती आपल्या लक्षात येते, तिचं महत्व आहे. भारतामध्ये सामाजिक समतेचं, सामाजिक न्यायाचं धोरण या तीनही महापुरुषांमधलं जर साम्य काय असेल तर सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची भूमिका इथं रुजवायचं काम त्या महापुरुषांनी केलेलं आहे. आज सभागृहामध्ये आमचे विद्यार्थी मित्र आहेत, विद्यार्थिनी भगिनी आहेत, त्या सख्य भावानं एका दालनामध्ये बसून शिकू शकतात.
सहभागी होऊ शकतात. ही जी काही एक समतेची गुढी लावण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं, त्या महापुरुषांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्तानं आपण त्यांच्या विचारांचा जागर महाविद्यालयामध्ये सुरू केला. आणि मग ज्या सामाजिक न्यायाची गोष्ट आपण करतो, तो सामाजिक न्याय इथल्या समाज व्यवस्थेमध्ये रुजविण्यासाठी आपल्या आयुष्याचा संपूर्ण पट ज्यांनी त्यागला अशा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांना आपण या निमित्तानं आज वंदन करीत आहोत. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. आमचे मित्र या विषयावर अधिकार वाढवणं बोलणार आहे. मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार. तुम्ही सर्वजण इथे स्वेच्छेनं व्याख्यान ऐकण्यासाठी आला असाल असं मी सुरुवातीलाच गृहीत धरतो. तुमचे दुसरे सर पाठीमागच्या दरवाज्यात बसलेले आहेत, याचीही नोंद मी घेतलेली आहे. तुम्हीही ती घेतलेली असेल. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आमचे मित्र संजयजी नगरकर माझ्याबरोबर नगरहून आलेले आणि एका दुसऱ्या व्याख्यानाच्या निमित्तानं इथे आलेले विठ्ठल बुलबुले, आमचे मराठी विषयाचे आमचे ज्येष्ठ प्राध्यापक मोरे सर, या कार्यक्रमाचे संयोजक शेंडे सर, आमचे विद्यार्थी भारती काळे, हे सगळे समोर मला दिसत आहेत. पाठीमागं रोटके सर बसलेले आहेत. त्यांचा आमचा परिचय हडपसरला पेपर तपासणीच्या वेळेस झालेला आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांची भेट होते आहे. मगाशी मी म्हणालो तसं तुम्ही आता स्वेच्छेने इथे बसलाय म्हटल्यानंतर एक तासभर तुमचं उद्बोधन आणि प्रबोधन करायला हरकत नाही. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, तो विचार आणि त्याची प्रस्तुतता ही तुमच्या समोर अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी कुठल्याही मोठ्या अलंकारिक भाषेमध्ये बोलणार नाहीये. अनेक बाहेरच्या राजकीय व्यासपीठांवरती तुम्ही अनेक वक्ते पाहिले असतील. मोठमोठ्यानं हातवारे करून आरडाओरडा करून वगैरे लोक बोलत असतात. साध्य काहीच होत नाही. कुणी एकदम श्रोत्यांना भावनिक करून टाकतो, कुणी एकदम काहीतरी रडवेला करून टाकतो, कुणी रडायलाच लावतो, काहीतरी चरित्रातले प्रसंग सांगत जातो. असं खरं तर काही करण्याची आवश्यकता नसते. आपल्या समोर जो ज्ञानविषय आहे, हा ज्ञानविषय साध्या सोप्या सरळ स्पष्ट निवेदनात्मक भाषेमध्ये तुमच्या समोर मांडला तरी सुद्धा लोकांना तो समजू शकतो. इतपत लोकांच्या बुद्धिमत्तेवरती माझा विश्वास असल्यामुळं मी तुमच्याशी तासभर काही एक संवाद साधणार आहे. फक्त विनंती एवढीच आहे, मी जे सांगणार आहे ते सगळं त्याचा पार्श्वभूमी आणि सगळा इतिहास तुम्हाला माहित असण्याची शक्यता कमी आहे आणि त्याची आवश्यकताही नाही. पण आपल्याला कधीतरी या व्याख्यानाच्या स्वरूपानं असा एखादा वेगळा विषय आपल्या समोर येत असेल तर तो समजून घेण्याची एक मानसिकता आपली अगोदर आहे की नाही हे तपासून बघा. मी सुद्धा तुमच्यासारखा रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी आहे. तुमच्या शेजारचं जे श्रीगोंद्याचं महाविद्यालय आहे तिथे मीही तुमच्यासारखाच BA झालेलो आहे. आणि त्या काळी महाविद्यालयामध्ये होणारी जी काही व्याख्यानं होती ती व्याख्यानं जी मनपूर्वक ऐकलेली आहे ती मी रेकॉर्डिंग केलेली आहे. केलं तर रेकॉर्डिंग मी वहीमध्ये लिहून काढ. वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक जे जिंकलेली पारितोषिक आहे त्याच्यातून भागवलेलं आहे. ते तुमच्या माहितीसाठी मी मुद्दा म्हणून सांगतो, कारण कुठलीही ऐकलेली गोष्ट ही कधीही वाया जात नसते. हल्ली वाचनाच्या बाबतीत आणि श्रवणाच्या बाबतीत, पुन्हा आवाज कमी केला तर बरोबर, वाचनाच्या बाबतीत आणि श्रवणाच्या बाबतीत अशी प्रस्तावना करावी लागते. कारण आपल्या हातामध्ये आलेलं जे यंत्र आहे ते यंत्र आपल्याला वाचूही देत नाही, दुसऱ्याशी बोलूही देत नाही आणि तिसऱ्याशी संवादही साधू देत नाही.
2 फुटावरती बसलेल्या माणसाशी आपण बोलत नाही, पण 200 किलोमीटरवरच्या माणसाचं मात्र आपण अभिनंदन करत असतो. याचा प्रत्यय मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक आलेला असतो. हे जे काही समाज माध्यमात आपल्या आजूबाजूला आलेलं आहे, या समाज माध्यमात त्याचा फायदाही आहे, नाही अशातला भाग नाही. त्याचा फायदा काय आहे हे कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभवलेला आहे आणि तोटे आता अनुभवत आहोत. कारण जेव्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय येतो तेव्हा मग आमच्या अकॅडमिक काउन्सिलवरती विद्यार्थ्यांचा मोर्चा येतो की नाही, परीक्षा ही ऑनलाईनच झाली पाहिजे. आता ऑनलाईनच परीक्षा झाली पाहिजे असा जेव्हा विद्यार्थ्यांचा मोर्चा येतो तेव्हा तो काय येतो, याच्या पाठीमागची कारणं शोधायला लागलो की मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता आपल्या समोर यायला लागली. आम्हाला सगळं काही ऐका हवंय, त्यातल्या त्यात सगळं काही फुकट मिळालं तर फुकट हवंय, त्याच्यासाठी कष्ट करण्याची आमची तयारी नाही. फुले शाहू आंबेडकरांनी कष्ट केले नसते तर आज तुमच्या आमच्या बहुजन समाजाला जे सुखाचे दिवस दिसतात ते दिसले नसते. कारण स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच आमच्या इथल्या धर्मव्यवस्थेने नाकारलेला होता. हे आपल्याला कळलं पाहिजे. आज आपल्याला तो अधिकार मिळाला की नाही, मग त्या अधिकाराचा आपण सदुपयोग केला पाहिजे की नाही, कोणत्या प्रकारचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श घ्यायचा म्हणजे नेमका कोणता आदर्श घ्यायचा. शिक्षण म्हणजे काय असतं आणि आपण शिकत जातो म्हणजे नेमकं काय करतो. काय झालं की आतापर्यंत तुम्ही महाविद्यालयामध्ये आलेला आहात, त्याच्या अगोदर तुम्ही माध्यमिक विद्यालयांमध्ये असाल. अनेक महात्मा फुल्यांवरची व्याख्यानं तुम्ही ऐकली असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांवरची व्याख्यानं ऐकली असतील. त्यामुळे फुल्यांचं चरित्र तुम्हाला माहिती आहे, शाहू महाराजांचं चरित्र तुम्हाला माहिती आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं सुद्धा चरित्र तुम्हाला माहिती आहे. ही चरित्र मी सांगणार नाही. फुल्यांच्या जीवनातील घटना तुम्हाला त्या वाचूनही समजू शकतील, पण त्या घटनांचा अन्वयार्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. आता आपण उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेलो आहोत. उच्च शिक्षण हा शब्द फक्त 12वी झाल्यानंतर एफ.वाय आला म्हणून उच्च शिक्षण असा शब्द नसतो. तर उच्च शिक्षणामध्ये उच्च विचार सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. तो विचार कोणत्या दृष्टीने करायचा आहे हे आपल्याला या वयामध्ये जर तुम्हाला कळलं आणि या वयामध्ये जर तुम्ही हे स्वीकारलं आणि अंगीकारलं तर तुमच्यामधून सुद्धा उद्या अशा व्यासपीठावरती येऊन वक्तृत्व करणारा आणि काहीतरी समाजाला सांगणारा असा एखादा वक्ता निश्चितपणाने तयार होऊ शकतो. तर स्वतःचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांना समजून घेत असताना आपल्याला 19व्या शतक नीटपणानं समजून घ्यावं लागतं. काय 19व्या शतकामध्ये झालेलं आहे हे मगाशीच तुम्हाला म्हणालो होतो की मी कुठल्याही अलंकारिक पद्धतीने बोलणार नाही, साध्या गोष्टी तुम्हाला सांगणार. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश राजवट आपल्याकडे आल्यानंतर जी सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर आपल्याकडे झाली त्याच्यामधून आपला एक वर्ग, आपल्या समाजातला एक वर्ग, मला तो पुण्या मुंबईच्या पट्ट्यातला असेल, हा थोडासा शहाणा व्हायला लागला. मुद्रण करायला आली, पुस्तकं छापली जायला लागली, शाळा टाकल्या. म्हणजे सरकारनं पहिल्यांदा इथं ज्या औपचारिक शिक्षण व्यवस्था आपण त्याला म्हणतो ती औपचारिक शिक्षण व्यवस्था सुरू केली. कारण त्याच्यापूर्वी आमच्याकडे अशा प्रकारची औपचारिक शिक्षण व्यवस्थाच नव्हती. गावामध्ये कुणीतरी एक पंतोजी नेमला जायचा, गाव त्याच्या उदरनिर्वाहाचा खर्च करायचा, देवळाच्या कडेला शाळा भरली जायची आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला व्यवहारापुरतं शिक्षण दिलं जायचं. तेही शिक्षण स्त्रियांना आणि शूद्रांना बंद होतं, कारण त्यांना देवळामध्ये येण्याची परवानगीच नव्हती. कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की शाळेच्या बाहेर उठणारा आणि बसणारा ज्ञानदेव सारखा विद्यार्थी, शिक्षक त्याला शाळेत घेऊन घेत नाही म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील त्याला आपल्या बरोबर घेऊन गेलेले आहे सातारला आणि त्याला बोर्डिंग मध्ये ठेवलेला आहे. हा बोलत पुढे वकील झालेला आहे. हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. हे मी 20व्या शतकातलं चित्र सांगतोय. कर्मवीर भाऊराव पाटलांचा काळ हा 20व्या शतकातला. 19व्या शतकामध्ये तर याच्यापेक्षाही अधिक भयानक स्थिती होती आणि या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मी फक्त शिक्षण व्यवस्थेचं सांगत नाही, सामाजिक व्यवस्था सुद्धा सगळ्या धर्मग्रंथांना अनुषंगून आपल्याकडे कार्यरत होती आणि या धर्मग्रंथांमध्ये जी जी तत्व सांगितलेली होती ही बहुजनांवरती अन्याय करणारी होती. बहुजनांना शिक्षण नव्हतं, त्यामुळे ही तत्व आपल्यावर अन्याय करतात हेही त्यांना समजत नव्हतं. आज त्यांना शिक्षण मिळालंय, शिक्षण मिळून सुद्धा कळत नाहीये, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, हे महात्मा फुले म्हणाले होते. पुढे सारे अनर्थ अविद्येनं केलं की अविद्या दाखवली की मग बहुजन शहाणे होतील. शिक्षण दिल्यानंतर त्यांच्या मनावरती जाणीव जागी होईल, त्यांना आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव होईल आणि त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठतील. ही महात्मा फुलेंची भूमिका होती.
आज शिक्षण मिळून सुद्धा आपल्यावरचा अन्याय आणि आपल्यावरचं हे जे सामाजिक भान आहे, हे सामाजिक भान आलं का, येतं का, हे काय येत नाही? याचं कारण आहे की आपण शिक्षणच असं घेतो की फक्त उपजीविकेपुरतं, उदरनिर्वाहापुरतं. पालकांनाही असं वाटतं की आपल्यापर्यंत शिकावं, शाळेत जावं, महाविद्यालयात जावं, त्याने व्यावसायिक शिक्षण घ्यावं आणि व्यावसायिक शिक्षण घेऊन उत्तम पगाराची नोकरी त्यांना मिळवावी, त्याच्या पलीकडे त्यांना उत्तम नागरिक व्हावं, समाजासाठी त्यांनी काही एक काम करावं, अशा प्रकारची भूमिका आज कोणत्याही पालकाची असत नाही. म्हणून आपण जे शिक्षण घेतो मित्रांनो, ते शिक्षण याच पातळीचं घेतो. तुमचे मोबाईल वगैरे जरा ठेवा. मी सांगतोय महत्वाचं आहे, नसत्यात ऐकायचं तर तुम्ही फारच महत्वाचा. इंदोरीकर माणूस म्हणतात ना, ज्यांनी मास्तरला पाट्या फेकून आणल्या ते आता हे सगळं गाड्या घेऊन रस्त्यावर उभे, वडापच्या गाड्या घेऊन. आणि ज्यांनी मास्तरचा मार खाल्ला ते आज मोठमोठ्या पदावर आहे. आपलं नेमकं गणित उलटच असो. हा नीट विचार समजून घ्या. तुम्हाला एखादा वक्ता जेव्हा आपल्यासमोर काही विचार मांडत असतो ना, तेव्हा त्याला किमान 100 पुस्तकांचा अभ्यास केलेला असतो आणि मग त्याचा सारसंचित घेऊन तो बोलत असतो. हे नीट लक्षात घ्या. त्या 100 पुस्तकांचं सारसंचित तुम्हाला मिळणार असतं, पण ते कळतच नाही आपल्याला. या वयात नेमकं कळत नाही. वय हा घटकच असा आहे की त्या वयाला काय हवं आणि काय नको हेच नेमकं कळत नाही. काहीही मागतात, काहीही करतात, कसेही कपडे घालतात, कसेही घालतात. बरेच तुमच्याकडे ड्रेस कोड आहे, त्याचा आमच्याकडे फारच भयानक परिस्थिती आहे. मूळ मुद्दा आपला होता की हे जे काही आपल्याला शब्दांचं परिवर्तन आहे, हे परिवर्तन आपल्याला ठीक आणि समजून घेतलं पाहिजे. हे समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? हे जे काही फुले शाहू आंबेडकर आहेत, नुसता यांचा उद्घोष करून चालणार आहे का? त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुका काढून चालणार आहे का? नुसते झेंडे नाचून चालणार आहे का? पण झेंडे नाचवताना तरी कोणते झेंडे नाचवावे याचा तरी काही अंदाज आहे का आपल्याला? त्यांचा काहीतरी भगवा झेंडा ते नाचवत आहे म्हणून आम्ही आमचा पिवळा झेंडा नाचवायचा. काल महात्मा फुले यांची जयंती झाली आणि बघा तुम्ही सगळीकडे पिवळे झेंडे लावलेले आहेत, त्यात महात्मा फुलेंचा फोटो छापलेला आहे आणि पिवळे झेंडे आणि पिवळा भंडारा उधळला आणि गावांमध्ये. मला अजित कळलं नाही की महात्मा फुल्यांचा आणि पिवळ्या त्या झेंड्याचा आणि पिवळ्या त्या भंडाऱ्याचा संबंध काय. तो ज्योतिबा वेगळा आहे, भंडाऱ्याचा ज्योतिबा वेगळा आहे, हा ज्योतिबा वेगळा आहे. समाज शहा झाला का? विद्येविनामध्ये गेली असं फुले म्हणाले होते. विद्येसहित मध्ये गेली की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. हे जे सगळं आहे, हे जे 3 महापुरुष आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, यांचा राजकारणासाठी भरपूर वापर झाला. प्रत्येक राजकीय नेत्याच्या तोंडी फुले शाहू आंबेडकरांचं नाव असतं, पण प्रत्यक्ष कृती मात्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांपेक्षा कोसो दूर उभी असणारी अशी त्याची कृती असते. हे का होतं? कारण बहुजन समाज जो आज जागा झालाय असं आपण म्हणतो, तो नीटपणानं जागा झालेला नाही. हे त्याचं प्रकर्षानं कारण आहे, कारण आपणच आपला इतिहास नीटपणानं समजून घेतलेला नाही. मगाशी मी म्हणालो की स्त्रियांना आणि शूद्रांना हे धर्मग्रंथ वाचायची बंदी होती, शिक्षण घ्यायची बंदी होती. ती 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून खुली झाली. पुढे महात्मा फुल्यांनी इतर विषयांमध्ये किंवा स्वकीयांमध्ये पहिल्यांदा प्रयत्न केला. तो महात्मा फुल्यांनी केलाय. 1848 पासून अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी शाळा सुरू करून हा त्यांनी एक पायाभरणी नवसमाजाची सुरू केली. कारण फुले करते सुधारक होते, नुसते बोलके सुधारक नव्हते, ग्रंथांमध्ये विचार मांडून थांबणारे सुधारक नव्हते. स्वतःच्या घरातला आड अस्पृश्यांसाठी पाणी भरण्यासाठी खुला करणं असेल, प्रत्यक्ष विधवांचं पुनर्विवाह लावून देणं असेल, विधवांच्या केशवपन थांबावं याच्यासाठी घडवून आणलेला नाण्यांचा संप असेल, किंवा स्वतःच्या घरामध्ये टाकलेलं बालहत्या प्रतिबंधक गृह असेल. हे आपण सांगून मोकळं होतो की 1866 साली 1863 साली महात्मा फुल्यांनी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. एवढं सांगितलं म्हणजे इतिहास संपतो का? महात्मा फुल्यांना हे करावं असं वाटलं? कोणत्या प्रेरणा त्याच्या पाठीमागे कार्यरत होत्या? आणि बालहत्या प्रतिबंधक गृह नेमकं काय होतं? बघा, काशीबाई नावाची एक ब्राह्मण स्त्री आहे आणि ती
विधवा आहे आणि तिचं चुकून पाऊल वाकडं पडल्यानंतर तिला झालेलं जे मूल आहे त्या मुलाची तिला हत्या केलेली आहे आणि हे इंग्रज दरबारी सिद्ध झाल्यानंतर तिला काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली आहे. काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना दिलेली आपल्याला माहिती आहे. त्याच्याही अगोदर या काशीबाई नावाच्या एका स्त्रीला ही काळ्या पाण्याची भयंकर अशी शिक्षा झालेली आहे. ही शिक्षा जेव्हा वर्तमानपत्रामध्ये छापून आली तेव्हा समाजातले अनेक घटक खळबळले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा सुद्धा कळवळले. फक्त कळवळले आणि हळबळले एवढ्यावर याच्यावरती ते थांबले नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ते बालहत्या प्रतिबंधक सुरू केलं आणि ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळी पोस्टर्स आणि बॅनर्स लावलेले आहेत की काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून वाचण्याचा उपाय. तुम्ही विधवा असाल, तुम्ही कुणाच्या अन्यायाला बळी पडला असाल किंवा तुमचं पाऊल चुकून वाकडं पडलं असेल, काही भावनेच्या आहारी तुम्ही गेला असाल, माझ्या घरामध्ये या, बाळंत व्हा, तुमचं नाव मी गुप्त केले आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. तुमच्या मुलांचा मी सांभाळ करेल. तुमचा पिता म्हणून मी तुम्हाला हे आवाहन करतोय. एवढं मोठं उत्तरदायित्व मी लक्षात घ्या. आज या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये आणि एवढा मोठा पगार मिळवून सुद्धा प्राध्यापकांची सुद्धा जी छाती नाही ती महात्मा फुल्यांची. इथे महात्मा फुले आहे. बरं, पुढे हे एवढं सांगितलं म्हणजे समजतं का? एकूण 35 विधवा तिथे आलेल्या आहेत, बाळंत झालेल्या आहेत आणि त्यांच्या मुलांचा सांभाळ सावित्रीबाई आणि ज्योतिबा करतायत. काय काय करावं लागलं असेल त्या मुलांचा सांभाळ करताना? बरं, विधवांची मुलं हा माणूस सांभाळतोय म्हणून त्याला मदत करायला इतर मुली, कामगार स्त्रिया सुद्धा तयार नाही आहेत. अशा वेळी सावित्रीबाई त्या मुलांना नऊ मापू घालतायत आणि ज्योतिबा फुले स्वतःवरून त्याच्यावरती पाणी ओततायत, त्याला आंघोळ घालतायत. हे महात्म्याचं महात्मेपण असते. आणि अशा मुलांना सांभाळत असताना एका रात्री 2 मारेकरी घरामध्ये येत आहेत आणि ते म्हणतायत की आम्हाला तुमचा खून करायचा आहे, आम्हाला तुमचा खून केल्यानंतर 5,000 रुपये मिळणार आहेत, 1,000 रुपये काय असेल त्या काळातले ते मिळणार आहेत. तेव्हा महात्मा फुले त्यांना सांगतायत की बाबा हीच गोरगरिबांची, तुमच्याच बहुजनांची मुलं मी सांभाळतोय. माझा मृत्यू झाल्यानंतर आणि मला वारल्यानंतर तुम्हाला फायदाच होणार असेल तर माझी मान तुमच्या समोर हजर आहे. फक्त माझ्या सावित्रीला हात लावू नका, कारण माझं उरलेलं काम माझी सावित्री पुढे नेणार आहे. मारेकऱ्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी गळून पडतात. ते त्यांना नमस्कार करतात आणि तात्यासाहेब म्हणून त्यांचे पाय धरतात, कारण ते महात्मा फुल्यांना ओळखत असतात. पण ज्यांनी त्यांना महात्मा फुल्यांचं घर दाखवलं हे महात्मा फुल्यांचं घर आहे हे त्यांना माहित नसतं. पुढे हेच मारेकरी विद्वान होतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की समाजातल्या बाहेरचे विद्वान लोक मारेकरी झालेले होते तेव्हा महात्मा फुल्यांकडे आलेले मारेकरी हे विद्वान म्हणून बाहेर पडत होते. हे फुल्यांचे महात्मेपण आहे, हे फुल्यांचं मोठेपण आहे. हे आजचा जागर आपण का करतो, ह्या जागरातून आपल्याला काय शिकायचं आहे की शिक्षणाचं महत्व महात्मा फुल्यांना एवढं जाणवत असेल तर आज तुम्हाला मला नेमका काय प्रश्न निर्माण होतो? वेदांचा जो अधिकार आम्हासीच ठावा असे म्हणणारे तुकाराम, जेव्हा आपल्याला वेदांचा अधिकार नव्हता, वेद वाचण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा आम्ही वेद वाचले नाही कारण आम्हाला अधिकार नव्हता असं आम्ही तक्रार करतो. आज अधिकार मिळाला. फुलेंच्या सगळ्या विचारांमधून एक आधुनिक मूल्याचं प्रक्षेपण होत जातं आणि मग पुढे शाहू महाराज येतात. शाहू महाराज म्हणजे काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा जीवनामध्ये असा एखादा प्रसंग घडतो. माणसं संवेदनशील असतात. मुळामध्ये संवेदनशील माणूस असेल तरच एखादा प्रसंग असा घडतो आणि मग आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट मिळतो. तसाच महात्मा फुलेंच्या बाबतीत झालंय, तसंच शाहू महाराजांच्या बाबतीत झालंय, तसंच बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत झालेलं. आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेल्यानंतर महात्मा फुल्यांना अपमानित केलं जातं आणि वरातीमधून काढून दिलं जातं. पुढे घरी आल्यानंतर विचार करायला लागतात की व्यवस्था निर्माण केली कोणी? कुठल्या धर्मग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आहे? धर्मग्रंथ जर ईश्वराने लिहिलेले असतील आणि सगळी माणसं ईश्वराची लेकरं असतील तर ईश्वर असा भेदभाव करेल कसा? ईश्वर असा भेदभाव करणार नाही. हे धर्मग्रंथ मुळात ईश्वराने लिहिलेले नाही, हे माणसाने लिहिलेले आहेत आणि म्हणून माणसाने माणसामध्ये हा भेदभाव केलेला आहे. या धर्मग्रंथांची मी चिकित्सा करेल. बघा, एक साधा प्रसंग आहे. तू म्हणणार लग्नाच्या वरातीतून हुसकून दिलं तर काय झालं? एका वरातीतून निघायचं, दुसऱ्या वरातीत घुसायचं. नाहीतरी आम्ही डीजे पुढे नाचतच असतो. कोणाच्या डीजे पुढे नाचतो याला काही फारसं महत्व नसतं. आपल्याकडे ह्या परंपरा फार मोठ्या आहेत. म्हणजे तेव्हाही वराती निघत होत्या, पण त्या वराती जाती धर्माला धरून होत्या. आता जाती धर्म बुडाला, पण वराती चालू आहे. रस्ता अडवणं चालू आहे, डीजे लावणं चालू आहे. असो, तिकडे आपण नंतर घेऊ.
फुल्यांच्या हा झालेला अनुभव वरातीतला अपमान आहे, फुल्यांचा झालेला हा जो वरातीतला अपमान आहे तो जिव्हारी लागल्यानंतर फुले पेटून उठले आणि मग सगळ्या धर्मग्रंथांचं पुनर्विलोकन आणि अवलोकन मांडलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक सुधारणा आणि धर्मग्रंथ लिहिले आहेत. शाहू महाराजांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. काही संस्थानिक राजे आहेत, धर्मग्रंथांना आणि सगळ्या व्यवस्थेला प्रमाण मानून जगत असताना जे वेदोक्त प्रकरण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते वेदोक्त प्रकरण घडलं की ते स्नानाला गेलेले आहेत आणि त्यांच्या पदरी असणारा जो काही पुरोहित आहे तो पुरोहित त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हणतोय. ते त्यांच्या दुसऱ्या एका पंडिताने लक्षात आणून दिले की महाराज हा तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणतोय. त्याने त्या पुरोहिताला जाब विचारल्यानंतर तो म्हणाला की तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि मग शूद्राचा तर शूद्र आहात तुम्ही आणि शूद्रांसाठी हे पुराणोक्त मंत्र आहे, वेदोक्त मंत्र हे फक्त ब्राह्मणांसाठी आहे. मग महाराज पेटून उठलेले आहे की हे वेदोक्त आणि पुराणोक्त काय भंगार आहे, बहुजन काय भंगार आहे. मग महात्मा फुल्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे की फुले काय सांगत होते. त्याच काळात सत्यशोधक चळवळ चाललेली होती. या सत्यशोधक चळवळीशी या शाहू महाराजांची नाळ जुळली गेलेली आहे आणि एकदा महात्मा फुल्यांचा अभ्यास शाहू महाराजांनी केल्यानंतर आणि त्यांचं वाचन केल्यानंतर महात्मा फुले समजून घेतल्यानंतर स्वतःला शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीशी जोडून घेतलेला आहे. मग शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडून घेतलेला आहे. शाहू महाराजांनी फक्त कोल्हापूरमध्ये तालमी नाही बांधल्या तर अनेक प्रकारची बोर्डिंग सुद्धा काढलेली आहेत की जिथे बहुजनांच्या मुलांना येऊन राहता येईल आणि शिक्षण घेता येईल. त्यासाठी मराठा मुलांसाठी वेगळी बोर्डिंग आहे, अस्पृश्य मुलांसाठी वेगळी बोर्डिंग आहे. कारण पोरं एकत्र येत नाही, जातीभेद पाळतात आणि मग जातीभेद पाळण्यात आड येऊन त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून ही वेगवेगळी वसतिगृह आहे. याच्या पुढे पाहून मग कर्नल भाऊराव पाटलांनी टाकलंय की सगळ्या जातीपातीच्या मुलांसाठी एकच वसतिगृह. तेव्हा शाहू महाराजांनी कर्नवरांची पाठ पोपटलेली आहे की भाऊराव जी गोष्ट मला जमली नाही ती तुम्हाला साध्य झाली, तुम्ही मुलांचं प्रबोधन कोणत्या पातळीवरती केलं. हा धागा आहे. फुले हिमालय आहेत, हिमालयामधून जशा अनेक नद्या उगम पावतात ना तसं महात्मा फुल्यांच्या कार्यकर्तृत्वामधून अनेक प्रकारचे समाज सुधारक पुढे उदयाला आले. त्यात आपल्या संस्थेचे संस्थापक कर्नल भाऊराव पाटील हे त्यापैकी एक आहे. हा धागा नीट लक्षात. शाहू महाराजांनी एखादा शिक्षणाचा आग्रह धरला, वेगवेगळ्या प्रकारचे बोर्डिंग काढले आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान दिली. कर्नल भाऊराव पाटलांना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आपला जो काही संस्थानिक आहे जे संस्थान आहे त्या संस्थानामध्ये पहिल्यांदा मग त्यांनी घोड्याच्या पाठीमध्ये त्यांना बोलवलं आणि घोडीचे जे काही लोक होते घोड्याचं पालन करणारे त्यांना उभं केलं, मध्ये हरभऱ्याचा ढीग केला आणि सगळ्यांना एकाच वेळेस ती घोडी सोडायला सांगितली. त्या ढिगापर्यंत घोडी गेली. जी ताकदवान सशक्त घोडी होती ती हरभरा खायला लागली. बाकीची जी आजारी कमकुवत घोडी होती ती त्याच्या आजूबाजूला फिरायला लागली. हरभरे खाणारे सशक्त घोडे हरभरे तर खात होते पण पाठीमागून आलेल्या अशक्त घोड्यांना लाथेनं फटकारत होते. मग शाहू महाराजांनी प्रश्न उपस्थित केला की आता मला सांगा हे जे काही अशक्त आजूबाजूला फिरणारे घोडे आहेत यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली पाहिजे की न केली पाहिजे. म्हणून मी माझ्या संस्थानामध्ये ज्या लोकांना तुम्ही ज्या पदापर्यंत येऊच देणार नाही कधी यांच्यासाठी आरक्षण देतोय, त्यांच्यासाठी प्रतिनिधित्व देतोय. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. आरक्षण हा आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही हे शाहू महाराजांनी तेव्हा स्पष्ट केलेलं आहे. मी माझ्या बहिणीचं सांगत नाहीये. शाहू महाराज नीट वाचल्यानंतर लक्षात येतं ते प्रतिनिधित्व आहे. स्त्रियांना 33% आरक्षण दिले की नाही? का दिलं? पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, इथे तुम्ही स्त्रियांना येऊच देईना. हे शरद पवार साहेबांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्त्रियांसाठी 33% आरक्षणाचं विधेयक पास करून घेतलं. स्त्रिया गरीब होत्या म्हणून केलं की स्त्रियांना प्रतिनिधित्व द्यायचं होतं म्हणून केलं. इतका साधा प्रश्न म्हणून आरक्षण आहे. हेच तत्व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. महात्मा फुल्यांनी जो सार्वजनिक सत्यधर्म सांगितला, जे सत्यशोधक समाज स्थापन केला 1873-1874 दरम्यान जो सत्यशोधक समाज स्थापन केला त्या सत्यशोधक समाजाच्या तात्विक बांधणीसाठी उतार वयामध्ये अगदी मृत्यूशय्येवरती पडलेले असताना आणि अर्धांगवायून विकलांग अवस्था झालेली असताना उजवा हात लिहिण्यासाठी उपयोगी येत नाही म्हटल्यानंतर डाव्या हाताने त्यांनी पुस्तक लिहिलेलं.
सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाचं लेखन त्यांनी डाव्या हाताने केलेलं आहे. काय जिद्द असेल बघा. आपल्याला एक निबंध लिहायला सांगितला तरी 8 दिवस लागतात. अख्खा सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ एका महिन्याच्या आत घेऊन पूर्ण करणारे महात्मा फुले आहे. काय त्यांना सहकार्य कोणी घेतले असेल, सांगत असतील, लिहित असतील, डाव्या हाताने प्रॅक्टिस केलेली आहे लिहिण्याची, ही समाज सुधारणेची तळमळ, ही समाज सुधारणेची जिद्द. या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये जी तत्व महात्मा फुलेंनी सांगितलेली आहे त्या तत्वांचं प्रतिबिंब पुढे तुम्हाला संविधानामध्ये पडलेलं आहे. मगाशी मी जे शाहूंचा उल्लेख, राजर्षी शाहूंचा उल्लेख केला, त्या राजर्षी शाहूंच्या आरक्षणाच्या तत्वाचं प्रतिबिंब तुम्हाला संविधानामध्ये पडलेलं आहे. जो वर्ग मागे राहिलेला आहे त्या वर्गाला इतरांच्या बरोबरीने आणायचं असेल तर त्याला अधिक काही दिलं पाहिजे, म्हणून आरक्षणाचं तत्व आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधानाचं लेखन आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लहानपणी त्यांना अस्पृश्यतेचे अनेक चटके सहन करावे लागले. बैलगाडीतून प्रवास करत असताना त्यांची जात जेव्हा कळली तेव्हा बैलगाडीमधून त्यांना उतरून दिले गेले. हा आपण सहन झाल्यानंतर त्यांनी कुवा शूद्राज नावाचा ग्रंथ लिहिलेला. ते अस्पृश्य पूर्वी कोण होते याचा शोध घेतलेला आहे, त्याची मांडणी केलेली आहे, तर्कसंगत मांडणी केलेली आहे. आणि मग ही अस्पृश्यता आपल्याला समोर घालून टाकायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर 1925 पासून प्रयत्न करत आहेत. 1927ला मनुस्मृतीचं ग्रहण त्यांनी केलेलं आहे. महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे आणि तिथपासून दलित मुक्ती संग्राम सुरू झालेला आहे. कुत्र्या मांजरापेक्षा सुद्धा हिने अशा पातळीचं जीवन आमच्या वाट्याला आलं असेल तर आम्ही तुमच्या धर्मात का राहावं हा त्यांचा सरळ सरळ प्रश्न आहे. एवढ्याला केलेली घोषणा आहे आणि पुढे 56ला झालेलं धर्मांतर आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमधली ही जी सूत्रबद्धता आहे, ही सूत्रबद्धता आपण नीट लक्षात घेतल्यानंतर मग आजच्या आपल्या या काळामध्ये आता स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, त्यानंतर संविधान मिळालं. संविधान मिळाल्यानंतर आता 70 वर्षांची वाटचाल आपली पूर्ण झालेली आहे. आजच्या काळामध्ये अजूनही आपल्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता का जाणवते याचं कारण असं आहे की फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा पूर्णतः विज्ञानवादी विचार आहे. कोणता विचार आहे? विज्ञानवादी विचार आहे. तर्कसंगत असणारा, तर्कनिष्ठ असणारा, वस्तुनिष्ठ असा विचार आहे. याच्यासाठी फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म मगाशी मी जो उल्लेख केला त्या सार्वजनिक सत्यधर्माच्या ग्रंथाला त्यांनी धर्मग्रंथ म्हटलेले नाही, त्यांनी त्याला सार्वजनिक सत्यधर्म सांगणारं पुस्तक असा शब्द वापरलेला आहे. कारण धर्मग्रंथ एकदा म्हटलं की मग धर्माबरोबर येणारे सगळे देवात आले आणि मग देव आला, मग देवाची पूजा आली, मग मध्यस्थ आला, हे त्याला नाकारायचं होतं. त्यांनी निर्मित नावाची संकल्पना मांडली. ही खऱ्या अर्थानं विज्ञानवादी असणारी संकल्पना आहे. शाहू महाराजांनी तुमचा शंकराचार्य असेल तर आमचा सुद्धा छात्र जगद्गुरु असेल, जे ब्राह्मणांचा एक शंकराचार्य असेल तर क्षत्रियांचा वेगळा शंकराचार्य असेल, अशी भूमिका जेव्हा घेतली तेव्हा सत्यशोधक चळवळीला शाहू महाराजांना विरोध केला विज्ञाननिष्ठ भूमिकेतून. आणि तो विरोध केला पहिल्यांदा आपल्या नगरच्या दिनमित्रकार भूपतराव पाटलांनी. दिनमित्र नावाच्या आपल्या साप्ताहिकामध्ये त्यांनी स्पष्टपणाने शाहू महाराजांना सुनावलेलं आहे. शाहू महाराज त्यांच्या दिनमित्र पत्राला मदत करत होते हे लक्षात घ्या. तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन त्याची भूमिका आहे, शाहू महाराजांची भूमिका कशी चुकीची आहे हे दिनमित्रकार भूपतराव पाटलांनी शाहू महाराजांना सांगितलं आणि शाहू महाराजांनी सुद्धा हे स्वीकारलं. ते म्हणाले नाही तू कोण रे, कालचा एक छोटासा संपादक, मी एवढा मोठा संस्थांचा राजा, मला सांगतो. ही माणसं मोठी होती, मनाने मोठी होती, तत्वाने मोठी होती. हे सगळं विज्ञानवादी विचार जो आहे हा विज्ञानवादी विचार या संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं काय झालंय माहितीये का, 1947 15 ऑगस्टही आपल्याला सारखाच वाटतो आणि 26 जानेवारी सारखाच वाटतो. काय नाही, त्या दिवशी असतं काहीतरी कार्यक्रम, झेंडावंदन असतो, कुणीतरी भाषण करतो, गोळ्या बिस्किट वाटतात आणि आपण घरी येतो. 15 ऑगस्ट 47ला आपण स्वतंत्र झालो, पण 26 जानेवारी
1950ला आपण प्रजासत्ताक झालेलो आहोत. या देशाचा मी मालक झालेलो आहोत. या देशाचा तिथला सामान्य नागरिक मालक झालेला आहे. केवढी मोठी घटना आहे कळतं आपल्याला. हे पूर्वी राजा राणीच्या उदरातून जन्माला यायचा, तो आता मतपेटीतून जन्माला येणार आहे. एवढं मोठं क्रांतिकारी पाऊल या संविधानानं आपल्याला दिलं आहे, पण आपल्याला ते समजतच नाही. संविधानानं सांगितलं विज्ञान निष्ठेचं तत्व आपल्याला समजतं का? समजत नाही. आम्ही महात्मा फुल्यांच्या जयंतीवरती भाषण करतो, शाहू छत्रपतींच्या जयंतीवरती भाषण करतो, आंबेडकरांच्या जयंतीवरती भाषण करतो, आणि दुसऱ्या बाजूला घरामध्ये आणि बाहेरही सत्यनारायणाच्या पोथ्या जोरात चालू असतात. आमच्या प्रसार माध्यमांनी कोणत्या भूमिका घेतल्या? प्रसार माध्यमांनी स्वतःकडे मनोरंजनाच्या भूमिका घेतल्या. मग कोणी दिवसभर वैदिकच्या बांगड्या आणि विहिणींच्या फुगड्या असे कार्यक्रम सुरू केले. काही नुसत्या गाण्याच्या स्पर्धा, आणि त्याला आयकॉन म्हणायचं, इंडियन आयकॉन. का? फार चांगलं गाणं वाटलं. पूर्वीच्या मोहम्मद रफीने कधीतरी गायलेलं गाणं हा एकदम हुबेहूब म्हणून दाखवलं की तो आमचा आयकॉन होतो. आणि मग खरेखर आयकॉन कुठे गेले? सामाजिक काम करणारी माणसं गेली कुठे? हे काय आम्ही फक्त टीव्हीवरच्या पडद्यावरती जे पाहतोय किंवा मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करणारे जे कलाकार आहेत लगेच त्यांच्या मुलाखती सुरू होतात आणि तुमचा इथे प्रवेश कसा झाला? सामाजिक काम करणारी माणसं कुठे गेली? दूरदर्शन म्हणा किंवा इतर जे काही खासगी वाहिन्या आहेत याच्यावरचे सगळे कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर आता तेही पाहणं बंद झालेलं आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आलेला. आणि मोबाईल मध्ये आपण काय काय बघत असतो हे काही मी तुम्हाला जाहीर व्यासपीठावरून सांगण्याची गोष्ट नाही. ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. फेसबुक झालं की टिकटॉक आहे, टिकटॉक झालं की ट्विटर आहे, ट्विटर झालं की अजून काय इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम झालं की अजून व्हॉट्सअप तर काय जनरल झालं. आई वडील शक्यतो व्हॉट्सअपवर असतात, त्यामुळे तुमची पिढी व्हॉट्सअपवर नसते, ती इंस्टाग्रामवर असते. त्यांना काही माहित नसतं. आम्हाला सगळं माहित असतं, कारण तुमच्या पुढे आम्ही दोन पाऊल असतो. फायदा काय होतो याच्यात? समाज माध्यमांचा आपण नीटपणाने उपयोग करणार आहोत. एखादी सामाजिक समस्या निर्माण झाल्यानंतर पूर्वी आपल्याकडे धर्मग्रंथांना विचारणा केली जायची. धर्मग्रंथांमधला निर्णय सिंधुसागर असेल किंवा शूद्र कमलाकरासारखा ग्रंथ असेल, तो काढला जायचा आणि त्याच्यामध्ये काय शिक्षा सांगितलेली आहे ही सामाजिक समस्यांवरती उपाय सांगितला जायचा. आज आपल्याला संविधान मिळालेलं आहे, हे नीट लक्षात घ्या. संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही आहे. दुसऱ्या बाजूला हेही सांगतो की संविधानात्मक सांस्कृतिक रचना आपल्याला कशी करायची आहे. महात्मा फुल्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला होता. संविधान काय सांगतंय? विज्ञानवादाचा अंगीकार करा. केलाय का आपण विज्ञानवादाचा अंगीकार? महात्मा फुल्यांनी तेव्हा सांगितलं होतं की राशी भविष्य खोटा आहे, फलज्योतिष खोटा आहे, तुमची कुंडली बिंडली अमुक तमुक जन्मस्थळ शनी मागं लागणं, मंगळ मागं लागणं हे कसं खोट आहे. तृतीय रत्न नावाचं नाटक लिहून महात्मा फुल्यांनी 200 वर्षांपूर्वी सांगितलं. 7वी शिकलेला महात्मा आपल्याला सांगतोय, आणि आमचे बीएससी आणि एमएससी झालेले ग्रॅज्युएट लोक कुंडली पाहिल्याशिवाय लग्न जुळत नाही. काहींच्या शनी मागे लागतो, काहींच्या मंगळ मागे लागतो. आता शनी कुठे, मंगळ कुठे, तू केवढा, पृथ्वी केवढी, त्याच्यावर कर्ज केवढं, जर काम त्या शनीला दुसरं काम नाही का तुझ्या मागे लागले? बरं, भारतीय माणसाच्याच मागे कसा लागतो? भारतीय माणसाच्याच मागे कसा लागतो? हिंदू माणसाच्याच मागे कसा लागतो? ख्रिश्चन धर्माच्या माणसाच्या मागे लागत नाही, मुस्लिम धर्माच्या माणसाच्या मागे लागत नाही तुमचा शनी. बरोबर. पिंपळ सावरकरांनी दिलेलं आहे. अंमळनेरला एक असं झाड रस्त्यामध्ये आलेलं होतं की जे आता कधी पडेल असं पिंपळाचं झाड होतं, आणि ते पिंपळाचं झाड तोडायचं. म्युन्सिपाल्टीचे कामगार तिथे गेल्यानंतर हिंदू कामगार म्हटले की आम्ही ते तोडणार नाही, कारण पिंपळामध्ये मुंजा असतो म्हटले, आणि जर ते तोडलं तर तो मुंजा आम्हाला धरेल. मग तो जो कुणी सीओई होता त्या म्युन्सिपाल्टीचा, तो हुशार होता. त्याने काय केलं, तुम्ही बाजूला बघा. मग त्याला मुसलमान कामगार बोलवले आणि ते पिंपळाचं झाड तोडलं. मुंजा मुसलमानांना घाबरला, त्यामुळे त्याने काहीच केलं. हे नेमकं काय गणित आहे? हे महात्मा फुले 200 वर्षापूर्वी सांगतात. हे शाहू महाराज 200 वर्षापूर्वी सांगतायत. आंबेडकरांनी तर डोळे विज्ञानवादीच भूमिका आहे. आंबेडकरांनी जे काही तत्वचिंतन मांडलं त्याच्यामधून आंबेडकरवाद नावाची विचार प्रणाली उदयाला आलेली आहे. ही आंबेडकरवाद नावाची विचार प्रणाली पूर्णतः विज्ञानवादी अशा स्वरूपाची विचार प्रणाली आहे.
मग ही विज्ञानवादी प्रणाली आपण स्वीकारल्यानंतर आणि मी जेव्हा म्हणतो की मी आंबेडकरवादी असेल, मी फुले शाहू आंबेडकरवादी असेल, असं जर माझी भूमिका असेल तर मला ब्राह्मणेतर हा फरक कळला पाहिजे. प्रामाण्य म्हणजे नेमकं काय हे मला कळलं पाहिजे. मी कुठल्याही जातीपातीच्या विरोधात असण्याचं कारण नाही, कारण ही ज्यांचा आपण उल्लेख करतोय फुले शाहू आंबेडकर कुणाच्याही कुठल्याही जातीच्या विरोधी नव्हते. जेव्हा महाराष्ट्रात सत्याग्रह करायचा होता तेव्हा जेधे जवळकरांची भूमिका ही होती. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पत्र लिहून कळवलं, सत्यशोधक चळवळीचे मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांनी बाबासाहेबांना लिहून कळवलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुमच्या दलित मुक्ती संग्रामाला पाठिंबा देतो, फक्त तुमच्या चळवळीमधले जेवढे ब्राह्मण लोक आहेत त्यांना बाजूला करा. बघा, अनेक ब्राह्मण लोक महात्मा फुल्यांच्या बरोबर होते, बाबासाहेबांच्या बरोबर चळवळीत होते. ही भूमिका आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले जेधे जवळकरांना, मला ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर चालणार नाही, त्याच्याऐवजी ब्राह्मण्य रहित किंवा ब्राह्मण्य सोडलेला ब्राह्मण असेल तर त्याला घेऊन मी चळवळ पुढे नेईल, तुम्ही नाही आलात तरी चालेल. जेधे जवळकर नंतर त्यांना जॉईन झाले, हा भाग वेगळा. हे जातीपातीच्या पलीकडे पाहणारे लोक होते. हे आमच्या आजच्या राजकीय नेतृत्वाने समजून घेतलंय का? आमच्या सामाजिक नेतृत्वाने समजून घेतलंय का? याचं कारण मूळ असं आहे मित्रांनो, या लोकांना राजकारण जे करायचं होतं ते समाजकारणासाठी करायचं होतं, किंबहुना समाजकारणासाठी समाजकारण करायचं होतं, राजकारणासाठी समाजकारणाचा उपयोग करायचा नव्हता. म्हणून यांच्या भूमिका शुद्ध होत्या. यांना स्वतःसाठी काही मिळवायचं नव्हतं. म्हणून हे शुद्ध निखळ विज्ञानवाद सांगू शकत होते, निखळ विचार मांडू शकत होते. संविधानामध्ये एवढी सगळी तत्व अनुसूचित केलेली आहे आणि तुम्हाला एवढे सगळे अधिकार दिलेले आहेत ना, ते अधिकारच आपल्याला माहित नसतात. आपण त्याचा अभ्यासही कधी करत नाही, आपण त्याच्याविषयी चिंतनही करत नाही. आपण फक्त उच्च शिक्षण घेतो. मगाशी मी म्हणालो तसं आपल्या पालकाला वाटतं की पोरानं शिकावं. कसं शिकावं तर पैसे कमवणारे यंत्र व्हावं. पूर्वी आपल्याकडे तसं सुताराचा पोरगा सुतार व्हायचा, लोहाराचा पोरगा लोहार व्हायचा. आठवतं ना, आपल्याकडे बलुतेदारी पद्धती होती. बापाचा व्यवसाय तोच पोरगा लहानपणापासून पाहायचा आणि शिकत जायचा, ते कौशल्य प्राप्त करायचा, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, संपला विषय. आजही आपलं असंच आहे. कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, कोणी मेकॅनिकल इंजिनियर होतो, कोणी आणखीन काय सिव्हिल इंजिनियर होतो, कोणी मेडिकलला जातो, डॉक्टर होतो, कौशल्य प्राप्त करतो, उदरनिर्वाह करतो, विषय संपला. ही जी काही सोशल इन्फॉर्मेशनची प्रक्रिया आहे, सामाजिक परिवर्तनाची सगळी जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया त्याच्यापर्यंत आम्ही जाऊ देत नाही. मेडिकलला सोशल सायन्स हा विषय नाही, इंजिनिअरिंगला सोशल सायन्स हा विषय नाही, सामाजिक शास्त्र हा विषय नाही. त्यामुळं या लोकांचं समाजभान जागं होत नाही आणि असं समाजभान जागं झालं नाही. धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय, यांचे परस्पर संबंध काय आहेत हे कळलं नाही. कुठला तरी आयुष्यात एखादा प्रसंग आला की पटकन तो कुठल्या तरी बुवा बापू स्वामीच्या जाऊन जाऊन त्याला नतमस्तक होतो आणि त्याचं अनुयायित्व स्वीकारतो. हे का होतं? आणि रेडीमेड अध्यात्म विकणारे अनेक लोक आहेत समाजामध्ये. अनेक बुवा बापू स्वामी आहे, पुढे त्यांचं काय झालंय हे आपल्याला माहिती आहे, मी कुणाची नावं घेत नाही. हे रेडीमेड अध्यात्म असं विकतात. त्यांच्या भक्तांना त्यांनी सांगितलेलं असतं, कोणी जर तुमच्याशी वाद घालायला लागला तर त्याच्याशी वाद घालायचा नाही, कारण त्यांना गॅरंटी असते की आपला भक्त कच्चा आहे, म्हणून तो आपल्या नादी लागलाय. जर त्याचा उद्या पराभव झाला तर हा भक्त लांब जाईल. त्यांनी त्यांना ऑर्डर दिलेली असते, कोणी तुमच्याशी वाद घालायला लागला तर त्याच्याशी वाद घालायचा नाही, आपलं उठायचं. आम्हीच दिलेल्या ज्या वह्या आहेत त्यांनी डायऱ्या दिलेल्या असतात, त्या डायऱ्यांमध्ये श्रीराम 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 असं लिहित बसायचं. पहा, मेंदू मारण्याच्या कला पूर्वी होत्या, आज त्या वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत. हा सुशिक्षितांचा मेंदू मारण्याच्या प्रक्रिया आहे आणि सुशिक्षित लोक याला बळी पडतायत. स्त्रीवाद आमच्याकडे अनेक पद्धतीने आला. त्या स्त्रीवादाचं आणि विज्ञानवादाचं नातं काय, अजून एकाही समीक्षकाने ते स्पष्ट केलेलं नाही. खरं तर स्त्रीवादाला विज्ञानवादाची खूप मोठी गरज आहे. कसा येतो विज्ञानवाद? एक फुल्यांसारखा माणूस निर्माण झाल्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये शिकणारी मुक्ता साळवे काय निबंध लिहिते, हा निबंध मुळातून वाचण्यासारखा आहे. ताराबाई शिंदे स्त्री पुरुषांची तुलना करताना काय लिहिते आणि मग स्त्री आणि पुरुष कसे समान आहेत असं आपण नेहमी म्हणतो, फक्त म्हणतो. त्या म्हणण्याला तसा काहीही अर्थ नसतो. इथे महात्मा फुले पुन्हा आठवतात की जेव्हा त्यांना अपत्य होत नव्हतं आणि घरच्यांनी आग्रह धरला की तुम्ही दुसरं लग्न करा, तेव्हा ते म्हणाले की आधी सावित्रीचं दुसरं लग्न लावा, तिचा जो दुसरा नवरा असेल. कारण मूल होणं हे फक्त सावित्रीचा दोष नाही आहे, कदाचित माझ्यातही दोष असू शकेल.
म्हणून सावित्रीचं लग्न लावा, तिचा नवरा सौता म्हणून मी घरात मागवायला तयार आहे. केवढा मोठा प्रागतिक विचार. बाकीच्यांनी त्यांना नाक सोडून दिला, म्हटले ह्या गेलेली दिसती, म्हटले जाऊ द्या. फुले एवढ्या पातळीवरती विचार करतात. धर्मधर्म म्हणजे काय आहे? धर्माची पुनर्चिकित्सा करत असताना एका आढ्याखाली नांदणारे 4 भाऊ हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असावेत. बघा, एका घरात एवढं स्वातंत्र्य असावं, धार्मिक स्वातंत्र्य, ही भूमिका महात्मा फुलेंची होती. पण घरामध्ये धार्मिक स्वातंत्र्य असताना बाहेर रस्त्यावरती मात्र आपल्या धर्माचं प्रदर्शन होऊ नये, ही भूमिका फुल्यांची होती, शाहू महाराजांची होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा होती. एक शहाणा समाज निर्माण व्हावा म्हणून आज या फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारांचं जागरण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर आले. जर शहाणा समाज निर्माण झाला नाही तर काय होतं? मग कोणीतरी काहीतरी सांगतं, मग यांचा झेंडा लाल तर आपला हिरवा करा, त्यांचा भगवा तर आपला हिरवा करा. अरे हे भूगोलाने केलेलं आहे, हे काय कुणाला जाणीवपूर्वक केलेलं नाही काय? याची उत्तरं भूगोलाने दिलेली आहे. हिंदूंचा ध्वज भगवा का आणि इस्लामचा ध्वज हिरवा का, याची उत्तरं भूगोलानं दिलेली आहेत. हे वाचलं तर कळतं ना, पाहिलं तर कळतं ना. वालुकामय प्रदेशामध्ये निर्माण झालेला हा जो इस्लाम धर्म आहे, या इस्लाम धर्माला या वाळूमध्ये मुळामध्ये हिरवा रंग डोळ्यांना सुखकारक आहे, सुख देणारा आहे आणि तो या वाळवंटामध्ये दिसत नाही. तो डोळ्यांना दिसावा ही अपेक्षा आहे म्हणून हिरवा ध्वज आहे. आणि त्याच्यावरती रात्री प्रवास करायचा आहे. वाळवंटामध्ये दिवसा प्रवास करणं शक्य नाही, रात्री प्रवास करायचा आहे. रात्री प्रवास करताना चंद्र सहाय्यकारी होतं, मग ध्वजावर चंद्र आलेला आहे. हिंदूंची सगळी मंडळी, गोपालन करणारी मंडळी आहेत, यांचे सगळे व्यवहार पहाटेच्या वातावरणात सुरू होत आहे. पहाटेचा हा तो झुंजू वातावरणाचा रंग आहे, आकाशाचा रंग आहे. तोच रंग माझ्या जीवनाची सुरुवात म्हणूनही असावा, म्हणून हा भगवा रंग या ध्वजावरती आलेला आहे. खरं तर हे असं नाहीये. प्रादेशिक पातळीवरती जगत असताना प्रत्येक धर्मानं प्रत्येक धर्माची तत्व ठरवून दिलेली आहे. काळाच्या ओघामध्ये प्रादेशिकता संपली असेल तर धर्मानं सुद्धा बदलायला पाहिजे आणि धर्म बदलत नाही. हा सगळ्यात मोठा धर्माचा जो कट्टरपणा आहे. कट्टरपंथीय लोक जे आहेत हे बदलू देत नाहीत. महात्मा फुल्यांचं, शाहू महाराजांचं, आंबेडकरांचं म्हणणं हेच होतं की कालोखात धार्मिक तत्वांची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली तर ती आपल्याला करता आली पाहिजे. पूर्वीच्या ऋषी मुनींनी केलेले कायदे कालबाह्य झाले असतील तर त्याची पुनर्रचना आपल्याला करता आली पाहिजे. हे म्हणणं आगरकरांचंही होतं, फुल्यांचंही होतं. म्हणून तर फुल्यांनी एक धर्म नाकारून नवीन धर्म सांगितलेला आहे. हेच म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. एका बाजूला सर्वं खरं ब्रह्मा, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी असं तुम्ही म्हणता. जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर भरलेला आहे आणि मग दलितांमधला परमेश्वर तुम्हाला दिसत नाही का? हा बेसिक प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. आणि म्हणून मग अस्पृश्यांचा उद्धार आहे, म्हणून मग अस्पृश्यांचं, दलितांचं मुक्तीसाठी हे आंदोलन आहे. मला मुद्दा सांगायचा आहे हा की फुले शाहू आंबेडकरांमधला हा जो विज्ञानवाद आहे, हा विज्ञानवाद आजच्या काळाला लावत असताना अनेक आजच्या काळातले प्रश्न आपल्या समोर येतात, समजता येतात आणि याची सोडवणूक या विचारांमधून आपल्याला करता येऊ शकते. काल परवा आपल्याकडे एक भोंग्याचा प्रश्न आलेला आहे. कोणीतरी एक नेता उठला आणि लगेच हे सगळे भोंगे काढून टाका, नाही तर मग भोंग्याच्या समोर कसा भोंगा लावला जाईल. झालं सुरू रणसंधान. माझा बेसिक प्रश्न असा आहे, मूळ प्रश्न असा आहे, जे भोंगे तुम्ही तुमच्या प्रार्थना स्थळावर लावलेत, ज्यांनी कुणी लावले असतील ते, हिंदूंनी लावले असतील, मुस्लिमांनी लावले असतील, शिखांनी लावले असतील, बौद्धांनी लावले असतील, ज्यांनी कुणी लावले असतील, त्यांच्या प्रार्थना स्थळांवर हा भोंग्याचा शोध लागण्यापूर्वी ते प्रार्थना स्थळात प्रार्थना करत होते की नव्हते? करत होते, हे तर मान्य. बरं, ज्या भोंगे तुम्ही आता प्रार्थना स्थळावर लावलेत त्या भोंग्यांचा शोध तुमच्या पूर्वजांनी लावलाय? त्या भोंग्यांचा शोध कुणी लावलाय? तो तर युरोपियनांनी लावलाय. त्यांचा धर्म तर ख्रिश्चन धर्म आहे आणि त्यांच्या चर्चवर तर एकही भोंगा नाही. तुम्हाला हा ऊत आलाय कुठे? मुद्दा लक्षात येतोय? जी गोष्ट आपण शोधली नाही त्या गोष्टीवरून मारामाऱ्या. आपलं असंच चाललेलं आहे. मूलभूत काही संशोधन करायचं नाही, त्यांनी संशोधन केले तिकडे आणायचं आणि त्याच्यावरून एकमेकांची डोके फोडायची.
हे आपल्याला चांगलं जमतं आणि पुन्हा म्हणायचं आम्ही विश्वगुरु आहोत. कुठे विश्वगुरु आहे? काय गरज आहे? परमेश्वराने सगळं निर्माण केलं असेल आणि त्याला सगळं कळत असेल, तो सर्व जाणता असेल, त्यांना ओरडून जागा करायची गरज काय? तुमच्या मनातला भाव वारकरी संप्रदायानं आपल्याकडे सांगितलं, तुमचं काम तुम्ही करत राहा, दुःखामध्ये फक्त नाम घ्या, परमेश्वर तुम्हाला मुक्ती मिळेल, परमेश्वर पावेल. काही कुठले व्रत वैकल्य करायची गरज नाही, यज्ञ करायचा नाही, भुकडही कापायचं नाही, मर्याची जत्रा करायची. आता जत्रा सुरू झाल्या, कोरोनामुळे बंद होत्या. आता बघा जत्राचा काळ बंद सुरू झाला. असा कोणता देव असेल त्यानंच निर्माण केलेलं बकरू आपण त्यालाच कापायचं आणि मग देव आपल्याला प्रसन्न होईल. हे गाडगे बाबा इथं सांगत होते, हे गाडगे बाबा हे सांगत होते की नका तुम्ही जे बकरू कोंबडं कापू, कशाला देवाच्या नावाने कापताय, त्यालाही तुमच्याच घेताय, तुमच्या पंक्तीला घेताय. बरं पंक्तीला घेऊन त्याला नीट नैवेद्य वाढतील तर ना, जे पाक हे खात नाही ते देवाला, एवढे माणसं आपल्या हुशार. हे गाडगे बाबा सांगत होते. फुले शाहू आंबेडकरांबरोबर गाडगे बाबांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. कारण रयत शिक्षण संस्थेची ग्रँट जेव्हा शासनाने बंद केली, की काही विद्यार्थ्यांवरती त्याने आरोप ठेवला की हे या सत्याग्रहामध्ये सामील झालेले आहेत आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेची काहीतरी विरोधी बोलले, शासनाच्या विरोधी बोललं की शासनाला राग येतो, हे आपण आता बघतो. रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केल्यानंतर गाडगे बाबा त्यात उतरलेले आहेत आणि त्यांनी त्या मुख्यमंत्र्याला बजावलेलं आहे की हा भाऊराव गोरगरिबांची पोरं शिकवतोय, त्याच्या संस्थेची ग्रँट बंद करून तुम्ही असं कोणतं पुण्य कमावणार आहात? भाऊराव पाटलांच्या संस्थेची ग्रँट चालू करा. कोण सांगताय? गाडगे बाबा. हे गाडगे बाबा घरामध्ये एक वेळ उपाशी राहा, आपण पोरांना शाळेत घातल्याशिवाय राहू नका. हा धर्म आहे, ही संविधानात्मक सांस्कृतिक रचना आहे. पण आम्हाला हे समजतच नाही. 26 जानेवारीचा दिवस आम्हाला सुट्टीचा दिवस वाटतो आणि मग आम्ही पिकनिकला जातो. जर शनिवार रविवारला 26 जानेवारी जोडून आली तर कोण आनंद होतो लोकांना की आता 2 दिवस सुट्टी आली, चला फिरायला. लगेच महाबळेश्वरचं ट्रॅफिक जाम, लगेच अमुक घाट जाम, पुणे मुंबई हायवे जाम, लगेच बातम्या. काय सुशिक्षितपणा आपल्या लोकांचा, काय शिक्षण पोहोचलंय बघा. मगाशी मी म्हणालो ना तसं, बलुत्याचं पोरगं बलुत्याचं शिक्षण घेऊन सुताराचं पोरगं सुतार व्हायचं, तसं हे फक्त इंजिनियर झाले, फरक काहीच पडला. बौद्धिक क्षमता काहीच वाढली नाही, आम्हाला सामाजिक भान आलं नाही. हे सामाजिक भान या शिक्षणातून यावं आणि हे वाटत असेल तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या शिक्षणामधून आपल्यापर्यंत रुजला पाहिजे. हा मुद्दा नाही लक्षात. हे उत्थापन आपल्याला आपलं घडून आणायचं असेल, आपल्याला आपलाच उद्धार करायचा असेल, आपल्याला आता त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. कळेना असं झालेलं आहे. एक संभ्रमावस्था आपल्या समोर निर्माण झालेली आहे. जागतिकीकरण आल्यानंतर तर सगळं जणू सामाजिक चळवळी सगळ्या संपल्यात जमा आहे. आज विद्यार्थ्यांना न्यायविरुद्ध आणि विद्यार्थी संघटना अमुक तमुक काय अस्तित्वात आहे की नाही, शिल्लक आहे की सगळे विद्यार्थी मोबाईल मध्ये अडकलेले आहेत. तर विद्यापीठ एवढे वेगवेगळ्या पातळ्यांवरती निर्णय घेत आहेत की जे विद्यार्थ्यांवरती अनेक पद्धतीने अन्यायकारक आहेत, त्याच्याविषयी विद्यार्थी आवाज उठवत नाही. उलट झालंय की आम्हाला ऑफलाईन परीक्षा नको, ऑनलाईन पाहिजे. याच्यासाठी जर मोर्चा निघत असेल तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याकडे पोहोचला का, आपल्यापर्यंत पोहोचला का, हा आपला संशोधनाचा विषय आहे. या हॉलमध्ये 12 वाजता पेपर आहे असं मला कळवलंय सरांनी. थांबणारच आहे, शेवटाकडेच आपण येतो. तो कळत नाही, बरोबर. टिकटॉकचे ते बारके बारके व्हिडिओ पाहताना तास कसा निघून जातो ते कळत नाही. पण एखादं तास जर चांगलं व्याख्यान ऐकायचं म्हटलं की मात्र अंगावर काटा येतो. कसा बहुजनांचा विकास होणार सांगा? बौद्धिक विकास कसा होणार आहे? सामाजिक प्रगती कशी होणार आहे? आपलं उत्थान आपण कसं करून घेणार आहोत? कोणी येणार आहे, तुमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे आणि मग सगळं ज्ञान तुम्हाला प्रदान होणार आहे असं अजिबात नाही. उद्धरेतात्म आत्मानम असं जे बुद्धाचं तत्व होतं की तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतः करायचा. विवेकानंद म्हणाले होते की ज्याचा 33 कोटी देवांवर विश्वास आहे पण स्वतःवर विश्वास नाही त्याला मी नास्तिक समजतो.
आणि त्याचा 33 कोटी देवांवरती अजिबात विश्वास नाही, पण स्वतःवर विश्वास आहे, त्याला खऱ्या अर्थाने मी आस्तिक समजतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हायचा असेल तर काही वाचलं पाहिजे, काही ऐकलं पाहिजे, चांगलं श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनामधून स्वतःचा एक विचारगृह तयार होत असतो आणि त्या विचारगृहाला अनुषंगून मग आपण स्वतःची वाटचाल केली पाहिजे. आणि त्यासाठी असे विचारगृह आपल्या समोर जे तयार आहेत त्या तयार विचारगृहांचं अवलोकन करा, म्हणजे तुमचा नवीन विचारगृह तयार होईल. मग सामाजिक पातळीवर तुम्ही संघटन करायला लागा, मग शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या बाबासाहेबांच्या संदेशाला अनुषंगून तुम्ही तुमचं भविष्य घडवण्यासाठी तयार व्हाल, एवढाच एक संदेश या निमित्तानं या व्यासपीठावरून देतो. मला इथं तुमच्याशी संवाद साधायला तुमच्या प्राचार्य नगरकरांनी बोलावलं आणि तुम्ही सुद्धा इच्छेनं आणि स्वतःच्या आपण त्याला कुठल्याही प्रकारची का होईना पण काही एक परिणाम तुमच्यावरती झाला असेल, काही चांगल्या गोष्टी जर घेता आल्या असतील या व्याख्यानातून तर निश्चितपणाला माझं इथं येणं सार्थकी लागलं असं मी म्हणेल. फुले शाहू आंबेडकर ही फक्त नावं घेण्यासाठी माणसं उपयोगी आणायची नाही आहेत, तर त्यांचा अंगीकार आपण करायचा आहे, तर खऱ्या अर्थानं बहुजनांची प्रगती होणार आहे. आणि तो नीटपणाने करायचा आहे. मग अशी म्हणालो मी तसं चुकीच्या मार्गाने केला तर मग आपण आणखी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. ते नीट समजून घ्या. तुम्हाला नाही समजलं तर तुमचे जे मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून समजून आपल्याला घेणं भाग आहे आणि मग पुढे पाऊल टाकणं गरजेचं आहे. एक प्रकाश देण्यासाठी हे महापुरुष आपल्याला सतत सिद्ध आहे, त्यांची चरित्र सिद्ध आहे, त्यांचे विचार सिद्ध आहेत, पण आपल्याला आपला किमान पावलापुरता तरी प्रकाश शोधता आला पाहिजे आणि तो तुम्हाला शोधता यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.